नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरीचा अत्यंत महत्त्वाचा पार्ट ज्याचं नाव आहे फ्रेझल वर्ब। मित्रांनो, या व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून तुमचे जास्तीत जास्त फ्रेझल वर्ब कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। मित्रांनो, याचा उपयोग तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये होईल, तसेच स्पोकन इंग्लिशमध्ये होईल, म्हणून हे सर्व महत्त्वाचे आहेत। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिला वर्ड आपल्याकडे ब्रेक इन। मित्रांनो, ब्रेक इनचा अर्थ काय होतो आपण पाहूया। बघा, to train a person to do a new job, to train an animal to behave in an obedient way, or to use something to make it now as new and more comfortable. मित्रांनो, परीक्षेमध्ये ब्रेक इन दिलं जातं वाक्यामध्ये आणि तुम्हाला सांगतात की बाबा याचा अर्थ सांगा आणि तो असतो इंग्लिशमध्ये, म्हणून इंग्लिशमध्ये त्याची डेफिनेशन माहिती असणं महत्त्वाचं। आता बघा अर्थ काय होला, एखाद्या व्यक्तीला नवीन काम करण्यास प्रशिक्षित करणे। मित्रांनो बघा, टू ट्रेन अ पर्सन टू डू अ न्यू जॉब, एखादा नवीन व्यक्ती आहे त्याला ट्रेनिंग देऊन तुम्ही प्रशिक्षित करायलेत, म्हणजेच त्याला ब्रेक इन करत आहेत। किंवा टू ट्रेन ॲन ॲनिमल टू बिहेव इन ॲन ओबिडियंट वे, किंवा एखाद्या प्राण्याला ट्रेनिंग करणं आणि त्याला ओबिडियंट वे म्हणजेच काय तर आज्ञाधारकपणे वागण्यासाठी त्याला प्रशिक्षित करणे। मित्रांनो, चित्राकडे पहा, हा सर्कस मधला चित्र आहे। सर्कस मधला हा त्यांचा मास्टर आहे, हा त्यांचा ट्रेनर आहे आणि तो ट्रेनर त्या वाघांना काय करतोय तर शिकवून तयार करतोय, त्यांना ट्रेनिंग देतोय, म्हणजेच काय ब्रेक इन करतोय। आता एक्झाम्पल पाहूया। He is the only person in the circus who can break in horses, tigers, elephants and lions. हा सर्कस मधला जो व्यक्ती आहे ना, तो बघा घोड्यांना, टायगरला, एलिफंटला आणि लॉयनना यांना शिकून तयार करतोय, त्यांना ट्रेनिंग देतोय, म्हणजेच काय त्यांना ब्रेक इन करतोय। काय करतोय? ब्रेक इन करतोय। चला आपला मित्रांनो दुसऱ्या वर्डकडे वळूया। दुसऱ्या आपल्याकडे फ्रेझल वर्ब ब्रेक ऑफ किंवा ब्रेकअप। आता याचा अर्थ बघा, टू सडनली स्टॉप डुईंग ऑर सेइंग समथिंग। अर्थ होतो अचानकपणे काहीतरी करणे किंवा बोलणं थांबवणं। आता मित्रांनो, हे बघा या चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसतात, यांचा ब्रेकअप झालेला आहे किंवा ब्रेक ऑफ झालेला आहे, याला म्हणून आपण त्यांना ब्रेकअप झालाय त्यांचा। आता मित्रांनो, असं असतं की बऱ्याच वेळेला दोन व्यक्ती असतात, दोन व्यक्तींनी एक बिझनेस स्टार्ट केलेला असतो आणि त्यांच्यामध्ये काही मतभेद झाल्यामुळे त्यांचा बिझनेस बंद पडतो आणि ते दोघं एकमेकांपासून विभक्त होतात, वेगळे होतात, म्हणजेच दोघांमध्ये ब्रेकअप झाले किंवा ब्रेक ऑफ झाले। आता बघूया मित्रांनो इंग्लिशमध्ये एखादं वाक्य बघा, His girlfriend has just told him that she wants to break off their engagement. आता त्याची गर्लफ्रेंड म्हणते की बाबा तिला एंगेजमेंट पासून तिला ब्रेकअप पाहिजे, म्हणजेच काय तिने ब्रेकअप केलेला होता किंवा ब्रेक ऑफ केला होता, आपले सर्व संबंध तिने तोडून टाकलेले होते। ओके, पुढे बघा आता कॉल ॲट। आता कॉल ॲटचा अर्थ बघा, टू व्हिजिट अ पर्टिक्युलर प्लेस ऑर टू स्टॉप ॲट अ प्लेस फॉर अ शॉर्ट टाइम। एखाद्या विशिष्ट ठिकाणी भेट देणं किंवा एखाद्या ठिकाणी थांबणं, त्याला म्हणायचं कॉल ॲट। आता मित्रांनो, चित्राला बघा आणि लक्षात ठेवा, आता नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान कुठे तर यांनी राम मंदिरला भेट दिलेली आहे, म्हणजेच काय स्थळाला भेट दिली। मग स्थळाला भेट दिली तर काय म्हणायचं? कॉल ॲट म्हणायचं। ओके, बघा एक्झाम्पल, नरेंद्र मोदी कॉल्ड ॲट द राम मंदिर यस्टरडे। नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरला काल भेट दिली। कॉल ॲट म्हणजेच काय? भेट दिली। पुढच्या वर्डकडे वळूया आपण। आता वर्ड आपल्याकडे कॉलॉन। कॉलॉनचा अर्थ बघा, पे अ व्हिजिट टू समवन विथ स्पेशल पर्पज। आता मित्रांनो, मागच्या शब्दामध्ये होतं कॉल ॲट, म्हणजे स्थळाला भेट द्यायची असेल तर तुम्ही कॉल ॲट म्हणू शकता। समवन एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची तर तुम्ही त्याला कॉल ऑन म्हणू शकता। बघा, विशिष्ट उद्देशाने एखाद्याला भेट देणं। आता बघा, शाळेमध्ये बऱ्याच वेळा आपले पालक आपल्या शिक्षकांना भेट देतात, विशिष्ट उद्देशाने भेट देतात ना, अभ्यास कसा चालू आहे, प्रगती कशी आहे, एटसेट्रा। ओके, आता एक्झाम्पल बघा, वी कॅन कॉल ऑन अवर फॉर्मर टीचर टुमारो। आम्ही उद्या आमच्या फॉर्मर टीचरला, आमच्या पूर्वीच्या शिक्षकांना भेट देऊ शकतो। ओके, आता मित्रांनो, ही बघा चित्रामध्ये ही मॅडम आहे, ती फॉर्मर टीचर, तर म्हणजेच काय अगोदर झालेली माझी शिक्षक आहे, तर तिला सर्वांनी कॉल ऑन म्हणजेच काय भेट द्यायचं ठरवलं। म्हणून कळालं, व्यक्तीला भेट द्यायचं असेल तर कॉल ऑन म्हणायचं, स्थळाला भेट द्यायचं असेल तर कॉल ॲट म्हणायचं। क्लिअर आहे? पुढे बघा, कॉल ऑफ। आता कॉल ऑफचा अर्थ बघा, टू कॅन्सल ऑर अबंडन, म्हणजेच एखादी गोष्ट रद्द करणे, सोडून देणं, त्याला म्हणायचं कॉल ऑफ करणं। मित्रांनो, चित्रामध्ये पहा, चित्रामध्ये क्रिकेटचा मॅच आहे, क्रिकेटच्या मॅचमध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे हा जो मॅच रद्द झाला आणि सगळे हे तिथले जे हे आहेत समजा कर्मचारी, ते ग्राउंडमधलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजेच काय या चित्राकडे पाहून वाटते बाबा क्रिकेटचा मॅच होता तो रद्द झाला, कॉल ऑफ झाला। आता बघा एक्झाम्पल, द गेम वॉज कॉल्ड ऑफ बिकॉज ऑफ रेन। गेम वॉज कॉल्ड ऑफ बिकॉज ऑफ रेन, पाऊस पडल्यामुळे हा जो गेम काय झालाय? कॉल ऑफ झाला, रद्द झाला। क्लिअर आहे?
पुढचा बघा आता, डील इन, टू बाय अँड सेल अ पर्टिक्युलर प्रोडक्ट किंवा टू एंगेज इन कमर्शियल ट्रेड मॅटर्स, म्हणजेच काय, व्यापार करणे किंवा धंदा करणे, बिझनेस करणं, त्याला डील इन म्हणायचं. आता मित्रांनो, चित्रामध्ये पाहू शकता हा वयस्कर माणूस आहे, काय तर जुने पुराणे पुस्तकं जे काही असतील साहित्य तो विकण्याचा बिझनेस करतोय, म्हणजेच काय, डील इन. ओके, आता बघा, दे मेनली डील इन रिअर बुक्स. रिअर बुक्स ते कशामध्ये, एक दुर्मिळ पुस्तकांच्या व्यापारामध्ये ते गुंतलेले आहेत, म्हणजेच काय, डील्स इन असं आपण तुम्ही म्हणू शकता. ओके, पुढे बघा आता, फॅमिलियर विथ. आता याचा अर्थ बघा, हॅव्हिंग सम नॉलेज अबाउट समथिंग. एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान असणं, एखादी गोष्ट परिचित असणं, ओळखीची असणं, त्याला फॅमिलियर विथ असं म्हणू शकता. एक व्यक्ती आहे, तुम्हाला त्याचं सर्व काही माहिती आहे. आता ही शिक्षिका आहे, या शिक्षिकेला तिच्या वर्गामध्ये असणाऱ्या मुलाचे प्रत्येक मुलगा कोण अबोल आहे, कोण बोलका आहे, कोण हुशार आहे, कोण ढ आहे, या सर्वांबद्दल तिला माहिती असते. म्हणजेच काय, ही जी शिक्षिका त्या मुलांबद्दल फॅमिलियर विथ आहे, म्हणजेच काय, सर्वांच्या परिचयाची आहे, तिला सर्वजण ओळखतात. बघा, द चिल्ड्रन आर टू फॅमिलियर विथ देअर टीचर. हे जे शिक्षक आहेत ना, ओके, मुलं तर कुणाशी आहेत, त्या शिक्षिकेशी फॅमिलियर आहेत, म्हणजेच तिच्या परिचयाचे आहेत, ओळखीचे आहेत. ओके, पुढे बघा आता, गिव्ह अप. गिव्ह अपचा अर्थ होतो मित्रांनो, टू अबंडन समथिंग. एखादी गोष्ट सोडून देणं, एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, त्याला गिव्ह अप असं म्हणतात. आता चित्रामध्ये पाहू शकता शाहरुख खान. शाहरुख खानने ठरवलं बाबा तो स्मोक करायला, तो म्हणतो बा आजपासून मी सिगारेट गिव्ह अप करतोय. सिगारेट गिव्ह अप म्हणजे काय, सोडून देतोय. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा असतं एखाद्या खेळामध्ये तुम्ही खूप थकून जाता आणि त्यावेळेला तुमचा जवळचा मित्र येऊन म्हणतो डोंट गिव्ह अप, तू थकून जाऊ नको किंवा सोडून जाऊ नको, यू हॅव टू करेज, यू हॅव टू पुट करेज इन युअर माइंड. तुला तुझ्या मनामध्ये एक करेज निर्माण करायचे, गिव्ह अप करू नको, सोडून देऊ नको, आणखी एक परीक्षा दे, नक्कीच तू पास होशील. बघा, ही इज ट्राईंग टू गिव्ह अप स्मोकिंग. आता बघा काय म्हणतोय, हा शाहरुख खान एक स्मोकिंगला गिव्ह अप करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, पुढचा बघा आता, गेट टू. या गेट टूचा अर्थ होतो मित्रांनो, टू रिच, म्हणजेच काय, एखाद्या ठिकाणी पोहोचणं. बघा, आता हे एअरपोर्टचं चित्र आहे. एअरपोर्टच्या चित्रावरती सगळे लोक कुठं झालेत बघा, तर त्या एअरपोर्टचा त्यांचा जो बेस आहे तिथे सगळेजण काय, पोहोचलेले आहेत. गेट टू म्हणजेच काय, पोहोचलेले आहेत. आता एक्झाम्पल बघा, वी मॅनेज टू गेट टू द एअरपोर्ट इन टाइम. वेळेमध्ये आम्ही एअरपोर्टच्या परिसरामध्ये पोहोचलो. गेट टू म्हणजेच काय, तर पोहोचलो. ओके, हे व्यक्ती कुठं पोहोचलेत, एअरपोर्टला पोहोचलेत. ओके, पुढे बघा आता, बी गुड ॲट. याचं इंग्लिशमध्ये होतं बघा, हॅव थ्रू नॉलेज ऑफ, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत असणं, कुशल असणं, त्याला म्हणायचं गुड ॲट. समजा आता एखादा व्यक्ती असतो पेंटिंगमध्ये चांगला आहे, गुड ॲट पेंटिंग, स्विमिंगमध्ये चांगला आहे, गुड ॲट स्विमिंग. आता चित्राकडे पहा, हे व्यक्ती आहेत शशी थरूर, काँग्रेसचे नेते, खूप बुद्धिमान विचारवंत आहेत आणि यांची इंग्लिश, तुम्हाला जर इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल तर शशी थरूर यांचे इंग्लिश स्पीचेस यूट्यूबवरती बघा. तुम्हाला त्यांचं प्रोनाऊन्सिएशन, त्यांची व्होकॅब्युलरी एकदम तुमच्या मनाला स्पर्श करणारे होईल. थोडेसे हार्ड असतात, परंतु तुम्हाला जर हाय लेवलची शिकायची असेल तर शशी थरूर यांचे स्पीचेस बघायचं. ओके, आता बघा एक्झाम्पल, ही इज गुड ॲट इंग्लिश, म्हणजेच हा जो व्यक्ती आहे ना, इंग्लिशमध्ये गुड ॲट आहे, चांगला आहे, पारंगत आहे, विद्वान आहे. मित्रांनो, फ्रेझल वर्ब वापरल्यानं तुमचं थोडंसं इम्प्रेशन वाढतं, त्यामुळे काय महत्त्वाचे आहे ते. ओके, पुढे बघा आता, प्रोफिशियंट इन. बघा, व्हेरी स्किल्ड अँड एक्सपिरियन्स ॲट समथिंग. एखादी गोष्ट खूपच चांगली करू शकणारा, कुशल असणार, सराईत असणारा, वाकबगार असणारा, निष्णात असणारा, निपुण, याला म्हणायचो प्रोफिशियंट इन. ओके, आता चित्रामध्ये बघा महात्मा फुले. तुम्हाला माहिती आहे स्त्री शिक्षणाचे प्रणेता, स्त्री शिक्षणाचे उद्गाते, ज्यांनी अस्पृश्यांच्या मुलींना शिकवण्याची प्रथमतःच शाळा ओपन केली, हे आहेत आपले महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले काय होते, तर वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या कलेमध्ये ते पारंगत होते. आता बघा, महात्मा फुले वॉज प्रोफिशियंट इन सेव्हरल लँग्वेजेस. महात्मा फुले यांना खूप साऱ्या भाषांचं ज्ञान होतं, खूप साऱ्या भाषा त्यांना अवगत होत्या, म्हणून महात्मा फुले कसे होते, प्रोफिशियंट इन होते, निष्णात होते, वेगळ्या भाषेमध्ये पांडित्य होतं त्यांच्याकडे, वाकबगार होते, निपुण होते, हुशार होते. ओके, पुढे बघा, कट ऑफ, टू सेपरेट देम फ्रॉम थिंग्स दॅट दे हॅव नॉर्मली कनेक्टेड विथ. बघा, ज्या गोष्टीशी ते सामान्यतः जोडलेले असतात
त्यापासून त्यांना वेगळे करणे. बघा, ज्या गोष्टीशी ते जोडलेले आहेत त्यापासून वेगळे करणे. आता मित्रांनो, कट ऑफचा अर्थ या चित्राला पाहून तुम्हाला लगेच स्पष्ट होईल. आता हा बघा एक सैनिक आहे. या सैनिकाने दुसऱ्या सैनिकाचं हे जे शरीरामधलं त्याचं धड आहे, त्याचं डोकं आहे, पूर्णपणे वेगळं केलं. म्हणजेच काय बघा, सामान्यतः जोडलेलं आहे ते वेगळं केलं. म्हणजेच त्याचं डोकं त्याच्या शरीरापासून या सैनिकाने वेगळं केलं आणि या सैनिकाने सुद्धा त्याचं डोकं वेगळं केलेलं आहे. म्हणजेच काय, कट ऑफ केलं. ओके, बघा आता, द सोल्जर कट ऑफ द हेड ऑफ द एनिमी फ्रॉम हिज बॉडी विथ द स्वॉर्ड. त्या सैनिकाने तलवारीच्या मदतीने त्याच्या शत्रूचं डोकं काय केलं, कट ऑफ करून टाकलं, तोडून टाकलं, उपटून टाकलं किंवा पूर्णपणे छाटून टाकलं असं आपण त्याला म्हणूया. ओके, पुढे बघा आता, कट आउट. अ शेप स्पेशली, मित्रांनो महत्वाचं बघा, आता कट ऑफ दिलाय मी, कट आउट दिलाय, महत्वाचे आहेत बरं. म्हणजे एका लेटरनी किंवा एका अक्षराने सुद्धा पूर्णपणे अर्थ बदलून जातो, त्यामुळे महत्वाचं. बघा, कटआउटचा अर्थ काय, अ शेप एस्पेशली ऑफ अ पॉलिटिकल लीडर और मूवी स्टार दॅट हॅज बीन कट आउट फ्रॉम द कार्ड रोव फॉर डिस्प्ले. बघा, एक आकार विशेषतः राजकीय नेता असेल किंवा चित्रपट स्टार असेल जो प्रदर्शनासाठी पुठ्ठ्यातून कापला गेला. आता प्रदर्शनासाठी म्हणजेच काय, आता हा जवान पिक्चर मधला शूट आहे. ओके, जवानमध्ये शाहरुख खानला त्याच्या मूवीचं प्रमोशन करायचं, म्हणजेच काय, त्याचं मार्केटमध्ये रस्त्यावरती एका कटआउट लावलं. काय लावलं, त्याचं कटआउट लावलं. किंवा बऱ्याच वेळा आपल्याला लहानपणी छंद असतो, आपली आवडती गोष्ट असेल किंवा आवडती कविता पेपरमध्ये आली असेल किंवा आवडता एखादा हिरोचं भाषण आलेलं असेल किंवा एखादं स्पीच आलेलं असेल तर आपण त्याला कटआउट करतो, कापून घेतो व्यवस्थित आणि आपल्या डायरीमध्ये त्याला चिटकवून टाकतो. म्हणजेच काय, आपण त्याचं कटआउट काढायला. ओके, बघा, देअर इज अ कटआउट ऑफ शाहरुख खान ऑन द रोड. रस्त्यावरती शाहरुख खानचं काय कट आउट आहे. लक्षात ठेवा, चित्राला बघा आणि कटआउटला लक्षात ठेवा, जास्त लक्षात राहील. ओके, पुढे बघा, कटअप आहे आपल्याकडे. टू कट इन टू पार्ट्स ऑर पीसेस. बघा, एखाद्या गोष्टीचे भाग करणे, तुकडे करणे. चित्रामध्ये पाहू शकता येते गाजर आहेत, गाजराचे तुकडे केलेत बारीक बारीक, म्हणजेच काय, कट अप केलेत. काय केलेत, कट अप केलेले आहेत. बघा, शी कट अप द कॅरट्स अँड पुट देम इन द पॉट. म्हणजेच काय, एक महिला आहे, तिने काय केलंय, गाजराला काय केलं, कटअप केलंय, त्यांचे तुकडे तुकडे केले आणि त्याला पॉटमध्ये, भांड्यामध्ये ठेवून दिले. ओके, मग कटअप म्हणजेच काय, बारीक तुकडे करून एखादी गोष्ट ठेवून दिले. ओके, पुढे बघा, कॅरी अवे. रिमूव्ह फ्रॉम अ सर्टन प्लेस, एन्व्हायरमेंट और मेंटल और इमोशनल स्टेट. म्हणजे विशिष्ट ठिकाण असेल, वातावरण असेल, मानसिक किंवा भावनिक स्थितीतून काढून टाकणे, त्याला कॅरी अवे असं म्हणायचं. चित्रामध्ये पाहू शकता खूप मोठा पूर आलाय. पूर आल्यामुळे इथले घरे वाहून गेलेत, तिथले झाडे सुद्धा वाहून गेलेत. लोकांच्या घरासमोर असणारे त्यांचे वाहने, ट्रक असेल, कार असेल, टू व्हीलर असेल, सगळं काही वाहून गेले. म्हणजेच कॅरी अवे झालेले, त्यांचं स्थलांतर केलं. आता बघा, फ्लड्स कॅन कॅरी अवे ट्रीज, हिलस्लाइड्स, कार्स अँड इव्हन हाऊसेस. त्या पुराने सर्व काही टेकड्या असतील, झाडे असतील, घरे असतील, सगळे कॅरी अवे, वाहून नेलेत, एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित केले. त्याला म्हणायचं कॅरी अवे. ओके, पुढे बघा आता, गेट बाय. मॅनेज विथ द डिफिकल्टी टू लिव्ह ऑर अकम्प्लिश समथिंग. मॅनेज विथ डिफिकल्टी टू लिव्ह, एखाद्या अडचणीच्या स्थितीमध्ये त्याला तग धरून राहणे, त्याला गेट बाय म्हणायचं. किंवा टू हॅव इनफ मनी फॉर वन सीड. एखाद्याकडे एखाद्या त्याच्या गरजेपुरतेच पैसे असणं, त्याला गेट बाय, आणि त्या पैशामध्येच तो निभावतोय, त्याला गेट बाय म्हणू शकता. ओके, जगण्यासाठी किंवा काहीतरी साध्य करण्यासाठी अडचणीसह व्यवस्थापन करणं किंवा एखाद्याच्या गरजांसाठी पुरेसे पैसे असणं. चित्रामध्ये पाहू शकता खूप सारी गर्दी आहे, रोडवरती काहीतरी मोर्चा चालू आहे आणि त्या मोर्चामधून ही जी ॲम्ब्युलन्स आहे रस्ता काढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच काय, गेट बाय करत आहे. बघा आता एक्झाम्पल बघूया. प्लीज मेक वे सो द ॲम्ब्युलन्स कॅन गेट बाय. म्हणजे रस्ता निर्माण करा, या ॲम्ब्युलन्सला गेट बाय, म्हणजेच काय, त्याला निघून जायचंय, त्याला तिथून मार्ग काढायचा आहे. ओके, दुसरं एक वाक्य बघा. शी कॅन गेट बाय ऑन सच स्मॉल इन्कम. अगदी छोट्याशा इन्कमवरती ती गेट बाय करत आहे, म्हणजेच तग धरून राहते, आपल्या गरजा भागवत आहे. ओके, तर मित्रांनो, आजच्या फ्रेझल वर्बच्या पार्ट 1 मधले होते अत्यंत महत्त्वाचे फ्रेझल वर्ब. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक मिळेल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजेच वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील. चला तर मित्रांनो, येतेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.